खरंच गावात काय व्हायले कांदे 681 681. अरे राम. जिरवली हो, हातून जिरवली शेतकऱ्याची. तो नारा नाही का, जय जवान बस तोच नारा, जय जवान जय जवान जय किसान. हा विषय सोडून द्या तुम्ही. ते म्हणता आता हो अक्षरशः तुम्ही फाशीवर किसान जाऊ राहिला हो भूषण भाऊ. काही नाही हो, काही नाही मिळून राहिलो हो. तुम्ही म्हणजे हे मंत्री येता मंत्री संत्री यांनी सरकारने फक्त हसून जिरवलेली आहे सरकार. शेतकऱ्याची काहीच म्हणजे लायकी नाही हो त्याच्यासमोर. आता हे आपले मित्र कंपनी असो शेतकरी असो किती दिवस हरताळावर बसले, म्हणजे कोणावरून काही झालं नाही, काहीच झालं नाही हो. अहो फक्त शेतकऱ्याला मी काय बोलू, फक्त शेतकऱ्याला जास्त अपेक्षा नाही. थोडीचे हजारावर कांदा आहे का. अहो त्या किती 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 कोटी 70,000 कोटी 70,000 कोटी गिरायची आहो त्यासनी. शेतकरी काही नाही बोलू शकत, काहीच बोलू शकत नाही. काय बोलाय काय बोलायला काहीतरी शेका. अहो 600 रुपये किलो दादा पाहिजे का काही टारलेला काढा भूषण करत जावा या जोडदार शेतात या दसा नाना या. अहो काही नाही हो, 600 700 पावत्या पाहिजे, पावत्या पाहिजे लगेच साहेब काय जायची आणि माल पाहिजे. अहो भूषण भाऊ फक्त 3 टारीचे 20,000 रुपये मजुरी आत्ते लागेलचे. त्याने पहिला विषय सोड द्या. मी व्यापारीचे दोष देत नाही. व्यापारी काय करतील, चांदोडले मागला वर्षात एक जण गबग कांदा खरेदी करी गेला फाशीवर 2 लटकी घ्या निर्यात होई नाही राहील. काय करेल तो तरी काय करेल. जर सरकार दारू विकून जर पैसे कमवत असेल तर शेतकऱ्यांना गांजा लावून कमावायची परवानगी द्या आम्हाला. त्याच्यात तरी आम्हाला पैसे राहतील. हे 500-600 रुपये आमचे कांदे जाते. आता आम्हाला मजुरी बी सुटत नाही. सरकारचं दारू विकून पैसे कमवत असेल तर शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी. अहो तसं नाही भूषण भाऊ. टरबूज किती 10 रुपये 12 रुपये किलो झाले. खरबूज काय झाले 10 रुपये 12 रुपये. शेतकऱ्यांचा एकही माल असं सांगून द्या का जास्त जेणेकरून शेतकऱ्याला पुरवडू राहिलं. एक माल सांगा बरं, कोणी पण सांगा. काहीच नाही. द्या ना गांजाची परवानगी द्या ना, आम्ही लावतो ना. तुम्हाला नाही परवडत ना, आम्ही गांजा कुठं विकू, फुकट विकू. जसं आम्ही फुकट कांदे विकू राहिलो पण कांदे विकू राहिलो ना तसं आम्ही फुकट गांजा विकू. द्या परवानगी. माझं तर एकच म्हणणं आहे, सर्वसाधारण ग्रामीण मतदारसंघातून भुसे साहेबांनी आपण त्यांना 3-4 वेळेस मंत्री पदापर्यंत आपण पोच केलं, कृषी मंत्री झाले, तरी मग कांद्याचा हा जो मुद्दा आहे हा त्यांनी सभागृहामध्ये मांडला पाहिजे. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कुठेतरी त्याचं नाव उल्लेख झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची बाजू मांडावी अशी माझी फार 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 मनातून संवेदना व्यक्त करतो. मी कोणाच्या पक्षाचा नाहीये, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य शेतकरीच वर्ग आहे. याचा थोडासा विचार केला पाहिजे. आपल्याला काही घेणं देणं नाही कोणाशी, परंतु फक्त शेतकऱ्याचा विचार झाला पाहिजे. आपण ज्या मतदारसंघातून भरभरून एवढं उमेदवारी जर जाहीर झाली तर शेतकरी सर्व तापाच्या तापा मतदान शेतकऱ्यांचं आहे. तापाच्या तापा भुसे साहेबांच्या मागे आहे. शेतकऱ्याचं आहे. जर हे शेतकऱ्यांनी जर काही उठवलं ना, आता हे मोर्चा चालू आहे, सर्व शेतकऱ्यांचे कांदे निघून राहिले, कोणी गेलो नाही. भाऊ म्हणा कामं चालू आहेत, तुला बी कामं चालू आहेत. आणि हा मागल्या मालो तुम्ही पण करा धावपळ. म्हणजे आज जेणेकरून तुम्ही करणार तेव्हा आम्ही उद्या करू. काही नाही आमचं झालं हो, काही इनमिन धापा चालल्या निघतील. एवढे गेले म्हणजे आम्ही डाय मार्केटचं तोंड बघणार नाही. बघू निघून आमच्या माळमातेवाल्यांच्या किती निघणार आहे. 2 टारल्या 4 टारल्या 6 टारल्या सांगायचा मुद्दा याच्यावरती याच्यात आहे, शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकजुटीने याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. सरकार एकच विनंती आहे, हिंदुत्ववादावर आमच्या सर्व तुम्ही राजकारण केलं, परंतु मग आता ह्या मुद्द्यावर काही शेतकऱ्यांनी भुके मारायला पाहिजे का. आमची कळकळून विनंती आहे, आमचा विचार केलाच पाहिजे. सरकार लई आजची दिली आहे हो तुम्ही. बस आता नका तुमची चांगली दिवस पण नका, तुम्ही पण नका. सबका विकास सबका साथ. मोदी साहेबांनी तर शेतकऱ्याला एक उच्च कोटीचं स्थान दिलं होतं, परंतु तसं आज प्रत्यक्षात कुठलंच काही घडत नाहीये. शेतकरी फार देशोधडीला लागला, याचा विचार झालाच पाहिजे. तो फक्त कोणत्या इथून कंपनी तिथं गेली, तिथून कंपनी इथून, ही सरकार शेतकऱ्याची नाही. हे शेतकऱ्यांनी आजही समजून घ्यायचं. आजपासून नाही पण आपण 10-15 वर्षापासून बघू राहिलो. शेतकऱ्यांचा एकही हमी मालाला भाव भेटलं का, कशालाच भेटलं नाही. बघा आता तुमच्यावरती. धन्यवाद भूषण भाऊ, तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन. कारण तुम्ही सर्वसामान्याचा आवाज सर्वसामान्य कुठेतरी पोहोचवतायत, त्याच्यामुळे तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
शेतकरी मित्रांनो, हा चॅनल खास आपल्यासाठी आहे, तर तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला लाईक करा. शेतकरी मित्रांनो, हा माणूस फक्त तुमच्यासाठी येऊ राहिला. रोज 9:30-10 ला इथं हजर आहे. दोघी तिघी टाइम. त्या माणसाला काही इथं पेमेंट पगार बिगार काही नाही. हा माणसाचं डोक्यात फक्त एकच आहे, एकजूट. शेतकरी हा एकजूट झाला, माझ्या मनाला शांती वाटत. याच्या अतिरिक्त काही नाही. युट्यूबला जा, कमी कमेंट वाचा. नाही, मला माहिती आहे 75% शेतकऱ्यांना कमेंट करता येत नाही. सिम्बॉल टाकून द्या काहीतरी. सिम्बॉल जरी टाकला तरी तुमचं मेन विषय आहे ना, कमेंटमध्ये माणसं जातील, वाचतील, हे नाही. आणि अजून मग जास्त काही विनंती नाही आहे, फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मेन विषय एकच आहे, एकजूट व्हा. शेतकरी एकजूट व्हा. आम्ही इथं चाललो, मातीवाली जास्त 8-15 दिवस इथं हे बघा, गर्दी झाली, आवरली गेली. आता हे फक्त भगवे कांदेवाले येणार आहेत. मग जय आता जवान, फाशी पर किसान. मुंगशाचे काय व्हायला मग का काय 1500 किरायचे का? दाखवा. हवा किती सुंदर मकाशे. अहो 2000 रुपये थैलीचे, मजुरी काय लागत, 2200-2300 रुपये एकरचे. मायबाप सरकार जरा लक्ष द्या शेतकरीकडे. काय तळतळगी राहत. फडणवीस साहेब, शेतकऱ्यांना जरासा विचार करा, जरा थोडासा. पोरीने दी राहणार. अहो मी मला पोऱ्या लग्न करासारखं होणार, 10 स्थळ यात, पण शेतकरीला नको म्हणी राहणार. मग आम्ही काय जीव देऊ का आत्महत्या करूत? मायबाप सरकार थोडं लक्ष द्या आमच्याकडे, शेतकरीकडे. हा, कांदानी परिस्थिती तशीच आहे. सर्व महागाई होई गई. डिझेल महाग, पेट्रोल महाग, सर्व महाग होई गे. खाद्य महाग होई गे. 2025-18 गोणी भेटी राहिली. आणि आम्ही काय करावं सांगा बरं. तो भरपूर दखल सरकार साहेब तुम्ही, पण आता शेतकरीकडे बी पाहना. शेतकरीकडे बी लक्ष द्या जरासा. हाते आम्ही रडकुंडी लागेल साहेब. जरा विचार करा, शेतकऱ्यांना बी विचार करा जरासा. मायबाप सरकार भरपूर लोक अशा मीडियामध्ये येतात, पण शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही साहेब. शेतकऱ्याला वाली व्हा एकदा, तेवढं पदरात घ्या शेतकरीला. बाकी एवढीच विनंती साहेब म्हणाले, बाकी काही नाही. 2022 पर्यंत बाजार द्या साहेब. कांद्याला जवळजवळ एकरी खर्च आम्हाला 60 ते 70 हजार रुपये होई राहणार. तेव्हा आम्हाला 20 ते 10 हजार रुपये मिळी राहणार. मजूर येत नाही, मजूर 400 रुपये रोज मागत, गाडीवाला त्यात भाडं मागत. आम्ही करा ना काय साहेब. ज्या बी शेतकरी असे वाटते कमेंटમાં सांगेपर्यंत पाहिजे. कांद्याला बी करीसले 2000 ते 2200 रुपये भाव झाला पाहिजे. एवढं पदरात द्या शेतकऱ्यांना ऐकणं, बस बाकी काही सांगत.